स्वामी महाराज की, दत्तात्रेय भगवान की, शिव महापुराण भगवान की, सब संतन की। ओम नमः शिवाय। ओम नमः शिवाय। ओम नमः शिवाय बोला। ओम नमः शिवाय। आशुतोष अशा भगवान शिव शंभूच्या दिव्य चरणी कोटी कोटी प्रणिपात करू। ज्या भगवान शिवाच्या पंचमुखापासून पंचाचार्यांची उत्पत्ती झाली त्या पंचाचार्यांच्या दिव्य चरणी कोटी कोटी प्रणिपात करू। कमी केलं महात्मा बसवेश्वर महाराज, संत शिरोमणी मनमोहन महाराज, सकल साधू संत यांच्या दिव्य चरणी कोटी कोटी प्रणिपात करू। दत्तात्रेय भगवंत, या दत्तात्रेय भगवंताच्या सुद्धा दिव्य चरणी कोटी कोटी प्रणिपात करू। शिव महापुराण कथा, 18 पुराणांचा राजा शिव महापुराण। आजचा दिवस आपली कथा 10 दिवस आहे ना, आजचा दिवस आपली समतोल असणार। उद्याचा दिवस चढणार आणि परवा दिवशीपासून एक एक दिवस उतरत जाणार। तुम्ही नाही, आता आम्ही मोजणार आता दिवस। आता उद्यापासून आमची वारी का, आतापर्यंत जात होते, चढत होते दिवस 21 दिवस वाटायचे, पण 10 दिवस संपले आणि उद्या 11वा दिवस आम्ही ते पुढे एक कमी। शिव महापुराण कथा, ज्यामध्ये आपण हिमालय राजा आणि मेना राणी यांनी माता भगवतीची भक्ती केली। कालचा आपला दृष्टांत सुद्धा अर्धा सोडला होता। माता भगवतीची भक्ती केली आणि माता भगवतीची भक्ती करून प्रसन्न करून घेतलं। मेना राणीला चहूल लागली होती, डायरेक्ट सुरुवात झाली। ऐकले माता भगवतीची भक्ती केली, मेना राणीला चहूल लागली। विषय असा
की धनगराचा मुलगा कालचा आपला दृष्टांत होता, तिथंच होता, दुसरा नव्हता. आता कीर्तनातला इथे शक्यच नाही तसं. जो चंड म्हणजे धनगर, आणि त्या धनगराचा मुलगा आपल्या मेंढीची लेंडी घेऊन त्या लेंडीमध्ये शिव परमात्म्याला बघू लागला. विचार करा, लेंडीमध्ये आपल्याला मंदिरातल्या देवामध्ये सुद्धा देव दिसत नाही. दिसत का? दिसत नाही. माणसामध्ये सुद्धा देव दिसत नाही. मंदिरातल्या देवामध्ये, त्या दगडामध्येही दिसत नाही. उलट आहे आपलं सगळं. साप आहे ना, साप काल पौर्णिमेला तारेचे साप करून त्याची पूजा करतात, फोटो चित्र लावतात, त्याची पूजा करतात. आणि घरात समोर आला तर शक्य आहे का पूजा करणं? शक्य नाही. काही गोष्टी समोर आलं तरी भीती वाटते. उंदीर, उद्या ज्या भगवंताची तुम्ही पूजा करणार आहे ना, त्या गणेश भगवंताचं वाहन उंदीर आहे, मूषक. त्याला दिसलं की मारता आणि उद्या त्याची पूजा करता. बघा, विचार करा. आपण अशा स्वभावाचे सांगायचा विषय. तसं यानं तर आपल्या मेंढीची लेंडी घेतली आणि त्या लेंडीची पूजा करू लागला. का? लेंडीमध्ये देव दिसला. कोणाला कशामध्ये, कोणाला कशामध्ये, पण याला आपल्या लेंडीमध्ये दिसला आणि त्याच्यामध्ये तो पूजामध्ये मग्न झाला. पूजा करता करता मग्न झाला. त्याच्या ज्या मेंढ्या होत्या दुसऱ्याच्या शेतामध्ये गेल्या आणि त्यावेळेला अनेक लोकांनी जाऊन सांगितलं की बाबा तुमचा मुलगा लेंडीची पूजा करत बसतो, त्याला वेळ लागला. मेंढ्या दुसरीच्या शेतामध्ये गेल्या, नुकसान करू लागल्या. काय केलं बघा जरा, सांगा. बापाला राग आला. आल्यानंतर ती पिंड केलेली त्यांनी मोडून टाकली, ती पूजा मांडलेली मोडून टाकली आणि तो चंड रडू लागला. का? माझी पूजा मोडली म्हणून रडू लागला. त्यावेळेला धनगराच्या हातामध्ये एक असतं, हातामध्ये कुऱ्हाड आणि खांद्यावर घोंगडी. ती कुऱ्हाड होती. त्या कुऱ्हाडीला राग त्याला माहित, रागच आवरला नाही. त्या रागामध्ये बापाच्या मानेवर तिनं कुऱ्हाड घातली आणि घात झाला. त्यावेळेला राग थंड झाला. त्यावेळेला त्यानं विचार केला की आपल्याकडून असं गुन्हा घडला, आता काय केलं पाहिजे. भगवंताला शरण गेलं तरी पुन्हा भगवंताची भक्ती करू लागला आणि भक्ती करताना एवढा मग्न झाला आणि खरंच शिव परमात्मा समोर उभा राहिले. देवाने सांगितलं काय पाहिजे तुम्हाला? काही नाही. अज्ञानपणामुळे जो माझ्याकडून गुन्हा झालाय ना, माझे वडील मला जिवंत पाहिजे. आणि त्या ठिकाणी वरदान देण्यासाठी शिव परमात्मा आले. त्याला वरदान दिलं आणि त्याच्या वडिलांना जिवंत केलं. फक्त कशाची? लेंड्याची पूजा केली. विचार करा, महान अशी सुंदर अशी चालू असणारी शिव महापुराण कथा, जे ओम नमः शिवाय अधिष्ठान नटराज कला क्रीडा प्रतिष्ठान, श्रावण मास तपो आणि स्थान, आध्यात्मिक समिती पिंपरी चिंचवड पुणे यांच्या संयुक्त विद्यमानाने, म्हणजे एवढ्या 21 दिवस शिवाची लीला तुमच्या कानापर्यंत या पवित्र मासामध्ये, मासोत्तम मास, पवित्र मास, श्रावण मास, या मासामध्ये काहीतरी शिवाची भक्ती घडावी, त्याचबरोबर विविध कार्यक्रम घेणारं हे दाम्पत्य महेश स्वामी, रोहिणी स्वामी. रोहिणी स्वामीने आता रुद्र पठण घेतलं, खालीच होत रुद्र पठण घेतलं, ज्यामध्ये विविध कार्यक्रम. उद्या गणपती अथर्व शीर्ष,
घेणं होत नाही. घरी पूजा करणं होती का, एक असा अर्थ आहे. आता गणेश पुराण, आता यामध्ये पुढं आपला विषय पुढे आणि चतुर्थी अगोदर होऊन चालली म्हणून गणपतीचा अनेक लीला या शिवमहापुराणामध्ये आलेले आहेत. चतुर्थी का करावी, संकष्ट चतुर्थी कोणती, अंगारिका चतुर्थी कोणती, चतुर्थी का केली पाहिजे, त्या दिवशी चंद्राचं दर्शन का घेतलं पाहिजे, अनेक या शिवमहापुराणामध्ये लीला आलेल्या आहेत. पण तो उद्या आपला विषय नसल्यामुळे मी घेणार नाही, कारण कथा सगळी परत व्यवस्थित होत नाही. ज्या क्रमाक्रमाने आहे ना त्या क्रमानेच आपण ते सांगणार. उद्या चतुर्थी म्हणून नाही, हा एखादं गीत घेतलं जाईल, पण जो आपला क्रम आहे त्याच्यामध्ये. अजून पार्वतीचा जन्म व्हायचा राहिला तोपर्यंतच गणपतीचा जन्म केला की तुम्ही म्हणताल गणपती अगोदर आधार पार्वती काय पुन्हा आली काय, असं व्हायला नको. म्हणून जे काय आहे ते व्यवस्थितच झालं पाहिजे, त्याचा क्रमच लागला पाहिजे. शिवमहापुराण कथा सांगते. उद्याचा दिवस एवढा महत्वाचा आहे, ज्या 12 चतुर्थी येतात त्याच्यामध्ये 4 वेळेला अंगारिका चतुर्थी येतात आणि महिन्याला संकष्ट चतुर्थी असते. उद्याचा योग असा योग शक्यतो सारखं येत नाही. श्रावण महिन्यामध्ये चतुर्थी येईल पण अंगारिका येईल हे सांगता येत नाही, असं सारखं होत नाही कधी. हा कधी तर आलेला योग असतो आणि याला पर्व काळ म्हणतात. उद्याचा पर्व काळ ज्यामध्ये महान अशी पूजा करण्याची संधी, ज्यामध्ये जरी श्रावण महिन्यामध्ये चतुर्थी आली तर त्यावेळेला शिवमहापुराण कथा सुरू नसते. म्हणजे सगळा योगायोग येत नाही, पण उद्याचा योग वेगळा आहे, ज्यामध्ये 21 दिवसीय शिवमहापुराण कथा. म्हणजे एकदा तुम्ही गंगेमध्ये स्नान केलं म्हणजे पहिले 7 दिवस तुम्ही गंगा नदीमध्ये स्नान करून आपलं अंतःकरण शुद्ध करून घेत होता. दुसऱ्या वेळेला हे दुसरं सत्र आहे, याच्यामध्ये यमुनेमध्ये स्नान करत आहे तुम्ही आता सध्या. मग आणि नंतर परत सरस्वती, म्हणजे तिसरं सत्र. या गंगा, यमुना आणि सरस्वती या तिन्हीचा संगम म्हणजे त्रिवेणी संगम आज आपल्या चिंचवड मध्ये आहे, हे लक्षात. महान अशी शिवमहापुराण कथा, भूतो न भविष्य. ऐकणाऱ्यालाच आश्चर्य वाटू लागलं की 21 दिवस शक्यच नाही. काय कर 21 दिवस आतापर्यंत तुमच्या स्वप्नामध्ये तरी झाली का कथा? नाही झाली. हा 21 दिवस जर कथा झाली असं तर 7 दिवस झाले ना, परत तो विषय घेऊन पुन्हा 7 दिवस, परत तो विषय घेऊन पुन्हा 7 दिवस, पण अखंड 21 दिवस अशी झाली का? नाही झाली. 21 दिवस म्हणजे या त्रिवेणी संगमामध्ये तुम्ही, त्यामध्ये अंगारिका चतुर्थी म्हणजे एकदम मोठी चतुर्थी आलेली, त्यामध्ये मासोत्तम मास श्रावण मास आलेला आहे, म्हणजे पवित्र मास. कुठलंही कार्य करा, आतापर्यंत ज्याला चतुर्थ्या कधीच धरल्या नाहीत आणि त्यांनी जरी पूजेला बसले ना तर या सामूहिक पूजेचं महत्व काय असतं की समजा वहिनी ताईने आता 24 वर्ष झालं शिवरात्री धरली, चतुर्थी धरली, तर त्यांच्या सोबत तुम्हाला त्यांच्या एवढं पुण्य मिळण्याचं काम म्हणजे उद्याचा दिवस असतो. एवढा महान दिवस त्याला सामूहिक सेवा म्हणतात. एखाद्या माऊलीनं आता काही याच्यामध्ये माऊल्या 30 वर्ष झालं करतात, चतुर्थी करतात, 30 वर्ष झालं. मग तुम्ही जर त्यांच्या बाजूला पूजा करण्याची तुम्हाला संधी जर मिळत असेल ना तर 30 वर्ष पूजा केलेल्याचं फळ तुम्हाला सुद्धा मिळतं. म्हणून सामूहिक सेवा असते. सामूहिक रुद्रपठण करण्याचा काय अर्थ आहे? सामूहिक का? कारण की त्यांचं जो आहे त्यांच्या बरोबर आपला एखादा जरी शब्द चुकीचा गेला तरी त्या वाचतात ना तर आपलं सुद्धा बरोबर होतं. मग चुकलं तरी माफी, काही अडचण नाही. मग किती चुकीची पूजा होत्या त्यांच्या बरोबर होती ना तर बरोबर आपली पूजा बरोबरच होणार.
म्हणून माफ केलं जातं म्हणून सामूहिक पूजा एक आहे. आणि दुसरी गोष्ट आहे, ज्यावेळेला आता किती महिला वाचला होतात? 15 असतात. जास्त असतील, 21 35 वेळा तुम्ही रुद्राभिषेक केल्याचं पुण्य तुम्हाला मिळतं. ही दुसरी गोष्ट. होतं का तुम्हाला एवढं वेळ? 35 वेळा रुद्रपठण होईल का? होत. म्हणून सामूहिक सेवेचं बळ काही वेगळंच असतं. सामूहिक सेवेची ताकद काही वेगळीच असते. म्हणून उद्या एकदा अथर्व शीर्ष घेतलं तर किती पुण्य आहे. आता तुम्ही किती वेळेला घेणार आहे? 21 वेळा. बघा आता किती जण बसणार आहे, म्हणजे त्याचं किती पट पुण्य झालं ते तेवढं होईल. तेवढं पुण्य आपल्या पदरामध्ये येईल का? घरी जर आपण बसला तर तेवढं पुण्य येईल का? नाही आहे. म्हणून प्रत्येकाने ज्या अशा काही वेगळ्या सेवा ठेवलेल्या असतात त्याच्यामध्ये आनंदाने सहभाग घ्यायचा. तुम्हाला एक आयडिया देऊ का? आपण साड्या घेतो की नाही? साडी जर आवडली तर आपण घेण्यासाठी भाजी आणायला गेलो तर 10 रुपये मागे टाकतो, बरोबर? भाजी आणायला गेलं की 10 रुपये, काही दूध आणायला गेलं की 10 रुपये, 10 करून आशे करून मग बचत गटाचे 200 करून मग आपली आवडती साडी आपण लाख कोशिश करून आणतो. साडी कितीदा घातल्यावर समाधान वाटतं? एक साडी एका पाहुण्याच्या घरी तुम्ही कितीदा घालून जाता? अहो एक साडी मी कधीच घालून येतं का? नाही येत का? तेच साडी काय यांना नाही का? बरोबर आहे. मग एवढं जर एका साडीविषयी आपल्याला प्रेम आहे, एकदा घातली की परत नाही घालावी वाटत, त्या साडीविषयी एवढं प्रेम आहे, तर हा देह एकदा मिळालाय नंतर मिळत नाही. मग यावर विशेष सेवानं पवित्र करून घेण्याला किती पुण्य पाहिजे. म्हणून त्या विविध सेवा आहेत ना, याच्यामध्ये सहभाग घेतलाच पाहिजे. दरच वर्षी इथं वेगळ्या वेगळ्या पद्धतीमध्ये कार्यक्रम होतात. दरच वर्षी अशा सेवेची तुम्हाला संधी मिळते. वर्षभर महिना किती टाकायचे? फक्त 100 टाकायचे. महिना 100. बघा आयडिया करून. म्हणजे रोजचे किती होतात? 3.5 रुपये. मग आणि ते पैसे ज्या वेळेला आपली अशी सेवा वेगळी चाललेली असती ना, त्यामध्ये आपले स्वतःची त्याचा आनंदच वेगळा. अशी काहीतरी गेलं पाहिजे, असं आपण कुठंतरी डोकं लढवलं पाहिजे की आपण हमेशा खातो. आपण मनाला येईल त्यावेळेला लाख कोटाणे करून एखादी बांगडी आवडली तर घेतल्याशिवाय राहत नाही, एखादी साडी आवडली तर घेतल्याशिवाय राहत नाही. पण विशेष सेवेसाठी मग आपण काय करतो? मग एक डब्बा आपला असला पाहिजे, त्याच्यामध्ये आपण या विशेष सेवेसाठी आपली सटवणूक. कारण त्यामध्ये 21 वेळा रुद्र अथर्व शीर्ष आणि अशी सुंदर अशी पूजा. नक्कीच मला माहिती जास्तीत जास्त संख्येनं सहभाग घेणारच, कारण एवढं पुण्य कोण सोडायला सोडणारच नाही, आहे की नाही? हर 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 शिव महापुराण भगवान की जय. शिव महापुराण कथा. आजच आपल्याला पार्वतीचा जन्म करावा लागेल, नाहीतर उद्या गणपतीच्या जन्माच्या वेळेस पार्वतीचा जन्म येईल ना, सगळा खोटा. सगळे म्हणते तुम्ही वेगळं कसं काय केलं? गणपती पार्वती एकाच दिवशी जन्मले का काय? असं नाही व्हायला पाहिजे. आज आपल्याला घ्यायचाच काही करून. मेना राणी जिला चाहूल लागली आणि ती शिव परमात्म्याची भक्ती करू लागली, माता भगवतीची भक्ती करू लागली. का? पुत्र भावा ऐसा गोंडा त्याचा 3 लोकी झेंडा. असा पुत्र झाला पाहिजे की त्याचा 3 लोकांमध्ये झेंडा लागला पाहिजे. असं त्यासाठी मोबाईल टीव्ही बघून होईल का? नाही. त्यासाठी भक्ती करावी लागते. उद्याच्या पूजेमध्ये आशा महिला तर असणं किती गरजेचं आहे. कथा ऐकायला आशा महिला तर असणं किती गरजेचं आहे. वेळच नाही. धावाधावीचं शहर आहे. सगळी पळापळ पळापळ पळापळ, आहे की नाही? तसं
कशाची तुम्हाला सांगू का? एक दृष्टांत तुमच्या शहरामधलाच आहे. एका साहेबाची बायको होती. आता यांचं काही वेगळंच असतं. आणि तिनं विचार केला, म्हणले अनेक वेळेला वेगळ्या वेगळ्या पार्ट्या झाल्या माझ्या नवऱ्यानं, दर वेळेला लग्नाच्या वाढदिवसाला वेगळं काहीतरी दिलं, पण या वेळेस लग्नाचा वाढदिवस आला, करता का तुम्ही? करताच. आला ना तर काहीतरी वेगळं असलं पाहिजे. का? साडीमध्ये इंटरेस्ट नाही राहिला, कुठला दागिना काय त्याच्यामध्ये इंटरेस्ट नाही राहिला, काहीतरी असं वेगळं असलं पाहिजे. तिनं नवऱ्यानं म्हणली, आहो बघा म्हणले साडी नको. आता या वेळेस ज्या वेळेला लग्नाचा वाढदिवस येईल ना त्यावेळेला साडी नको, सोन्याचा दागिना नको, असं काहीतरी वेगळं आणून द्या जे की आतापर्यंत कोणाकडेच नाही. मग दागिना नाही काही नाही, मग काय पाहिजे तर मला वाद्य पाहिजे, असं वेगळं काहीतरी द्या. त्याला आश्चर्य वाटलं. बघा आमचे कृष्ण महाराज कसे वागले, लीलाच आहे ती एक वेगळी. पण तिला हे वाद्य नको होतं, कारण हे ऐकून बोर झाले. हे पेटी हे सुद्धा नको म्हणले, आर्गन नको, काही नको, मला विना नको, टाळ नको, काहीतरी असं वेगळं असू द्या ज्यामध्ये सगळ्या महिलांनी माझ्याकडे बघितलं पाहिजे. नवरा म्हणला आता पुढे गेला तर इथंच आहे, एक ना एक दुकान बघितलं, असं नवीन काही वाद्य आहे का? ते म्हणजे गिटार आहे, हे आहे, ते नाही पाहिजे, माझ्या बायकोला नवीन काहीतरी पाहिजे. काय करावं म्हणलं, स्त्रिया हट्ट आहे. असं नवीन काय पाहिजे जे की आतापर्यंत कुणीच ऐकलं नाही, असं नवीन पाहिजे. इथं नाही मिळत, मुंबईला गेला तिथं काय बघितलं, नवीन मिळतंय का? तिथंही काही नवीन नाही. तर मला इकडं काही नाही, गावाकडं काही मिळतंय का बघा. गावाकडे गेला, गावाकडे बघितलं, गावाकडेही सांगितलं बाबा जे पुण्यात नाही मुंबईत नाही ते गावात काही असणार. चिंतेत पडला, विचार करू लागला काय करावं बरं आता. बरं वाद्य जर घरी नाही नेलं तर बायको घरी जेवायला देत नाही, एक ताप आहे का? घरी येऊ देत नाही, एक ताप आहे का? काहीतरी घेऊन गेलंच पाहिजे. एका झाडाखाली बसला, विचार करत डोक्याला हात लावला, असं काय वाद्य आहे ते घेऊन गेल्यानंतर बायको खुश होईल. विचार करून डोक्याला बसला, एका झाडाखाली आता काय करावं तेवढ्यामध्ये एक माणूस आला, विद्वान होता. माणूस आला, मला अरे काय झालं? अहो माझ्या बायकोनं असं काहीतरी वेगळं मागितलंय आणि आता ते जर दिलं तर बरं, नाही तर माझं खरी जेवण मुश्किल आहे, घेऊनच जावं लागतं ते. आता काय करावं? तो माणूस मला तुझ्याकडे नाही पण माझ्याकडे आहे म्हणला. चला मग म्हणला, कुंभाराच्या घरी घेऊन गेले. मस्त पैकी एक गाडगं घेतलं, ते गाडगं आणलं आणि ज्या झाडाखाली बसले होते त्या झाडाखाली बसले. तो म्हणला या गाडग्याला घेऊन काय करू म्हणला, तिला याचं सगळं माहिती. तो म्हणला इथपर्यंतच नाही, याचा पुढे विषय, थोडं वर बघ म्हणला. वर बघितलं तर आग्या मोळ बसलेलं होतं, त्याच्यामध्ये आग्या मोळ भर म्हणला. त्याच्यामध्ये आग्या मोळ भरलं आणि त्याला काय कर म्हणला, एक कपडा बांध. त्याला कपडा बांधला आणि असं हलवलं की ते कसं वाजायचं, वाजते. माशा कशा वाजतात, मग ते वाजायचं. घरी आला म्हणला बाई आता हलवून बघ. तिनं हलवून त्या माशा गोई करू. अगो बाई म्हणली असं विना नाही वाजत, अशी पेटी नाही वाजत, असं मृदंग नाही वाजत, असा तबला नाही वाजत, अशी गिटार नाही वाजत, पण तुम्ही काय किती सुंदर आणलं. ते म्हणला तुझ्या जेवढ्या प्रिय मैत्रिणी आहेत ना त्यांना बोलव, सगळ्या प्रिय मैत्रिणी बोलव. ज्याने कळ लावली तिला तर अगोदर बोलव. सगळ्या मैत्रिणी बोलवल्या
आणा म्हणलं तुझ्या मैत्रिणीसाठी. सगळ्या बोलव, मस्त केक आणून दिला, आईस्क्रीम आणून दिले. पण माझी एक अट आहे म्हणतात, ज्या वेळेला हे वाद्याचं ऐकतात ना त्याला तुझ्या सगळ्या मैत्रिणींना एकाग्र चित्तानं कान पुढं पुढं करून मस्त ऐकलं पाहिजे. आणि त्यावेळेला तो हळूच गाठ सोडायची. म्हणलं आश्चर्य वाटलं तिला. म्हणले यात काय अवघड आहे हो? नवऱ्यावर विश्वास यात काय अवघड आहे? अहो तुम्ही म्हणता ना हळूच गाठ सोडते, कोणालाच कळू देत नाही. तितका आनंद झाला तिच्या मनाला, बाई माझ्या नवऱ्याने किती छान आणलं. बरं एवढं आणलं ते आणलं, पण वरून आईस्क्रीम आणली माझ्या मैत्रिणीला. ते असू द्या, केक आणला, कधीच नाही एवढं मनाने आणत माझा नवरा. यावेळेला काहीतरी वेगळीच आयडिया. मग सगळ्या मैत्रिणी बोलवल्या दुसऱ्या दिवशी. त्याला माहिती असतं कळ कुठून लागते घरामध्ये, मागण्याची कळ कुठे आहे. काय मागायचं झालं तर कुणाचं बघू नये. मग तीच गॅंग बोलवलेली बरी ना. सगळ्या मैत्रिणी आल्या आणि मग याने गेम ठेवला, हिनं गेम ठेवला. म्हणले माझ्या नवऱ्याची एक इच्छा आहे. म्हणते तुम्हाला तुमच्या नवऱ्यानं असं वाद्य दिलं का? त्या म्हणल्या नाही बाई. बघा म्हणली, ते गिटार जाऊ द्या, ते पेटी जाऊ द्या, ते मृदंग जाऊ द्या, बघा म्हणली असं हलवलं ना एक आडगं कसं मध्ये गुंगे करते. अगो बाई 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 काय छान आवाज आहे ग. सगळ्या माशा एक गुंग करायला. आता एवढा आवाज कुठला माहिती नाही, काय सुंदर आवाज आहे. पण माझ्या नवऱ्याची इच्छा आहे ज्यावेळेला आपण ऐकतो ना सगळ्याचे कान पुढं असले पाहिजे ग. अगं एवढंच आहे ना, कानच पुढं करायचे ना, काय अवघड आहे मग. आणि जाऊ दे तुझ्या नवऱ्याने नाहीतरी एवढा खर्च केलाय ना, म्हणजे मस्त आईस्क्रीम खाऊ घातली, केक कट केला आणि आता नवऱ्याची इच्छा पूर्ण करण्यासाठी बायको निघाली. ज्यावेळेला ते वाजवायचं आणि कान पुढं करायची वेळ आली, सगळ्या जणींनी तोंड पुढं केलं आणि हळूच गाठ सोडली. काय झालं असं कळालं? काय झालं असं? सावल्या का येऊन गेल्या भेटून, कळायला भेटून, कळा भेटली ना. हा गळा भेटली. काय सांगावं, सगळीची तोंड सुजले. मग यानं आयडिया केली होती, आता यांच्यापैकी कोणाचा तरी फोन येईल. एवढे सगळे गोळा केले मला, सगळ्याला मोबाईल स्विच ऑफ करा. आता कसे म्हणले महेश स्वामी, एकाची रिंग वाजली नाही पाहिजे, मोबाईल सायलेंट करा. मग सगळ्याचे मोबाईल स्विच ऑफ केले. यानं म्हणला कोणाचा जरी फोन आला तर आपण पण नाही उचलायचा. थंड याने बाहेरून कडी लावली होती, मस्त कुलूप लावलं. यांना मधमाशांनी खाऊन टाकलं. बाहेर येता येऊ लागलं का? नाही आता आलं. काय झालं असेल? अहो तोंड सुजलं. आता 2 तास झाले, मला आता घरी जावं लागतं. ज्यावेळेला घरी आला त्यावेळेला म्हणला जाताना तर ठीक होती, आईस्क्रीम एवढी पौष्टिक असते का? आईस्क्रीम एवढी पौष्टिक आहे? आतापर्यंत तुम्ही खाल्ल्या तर माझे गाल कधीच वाढले नाही. अगं तुमचे गाल कसं काय वाढले? अहो म्हणले तुम्ही आणलं काय होतं नेमकं? बरोबर आहे, करायचं ना असं लग्नाचा वाढदिवस. हो म्हणायचे मला, हो म्हणत कळालं का? वाढदिवसामध्ये आपला पैसा वेस्टेज जातो. बरोबर आहे का? त्यामध्ये आपली संस्कृती सांगते की केक कट करायचा नाही, तरी आपण केक कट करतो. बरोबर आहे का? अन्नावरून सुरी फिरवतो. त्यामध्ये डेकोरेशन मध्ये पैसे आपण खर्च करतो. आणि असा काही सांस्कृतिक कार्यक्रम ठेवला की मग नको बाई. का? आमच्याकडे पैसे नाही तो. मग वाढदिवस काय देऊन जातो? वाढदिवस सध्या कोणाचे बरं का? लहान मुलांचे नाही, आमचे मधले नाही. वाढदिवस तुमचे येतात सध्या. बरोबर आहे? साठीचे झाले हो, साठीचे. काय साठीला आणा केक. आमची त्यावेळेस हाऊस नाही झाली. हाऊस नाही झाली म्हणून काय आता काय डबल हाऊस असते काय? आता वाढदिवस असतो काय?
बुजगवणारा म्हाताऱ्या बाईला साडी नेसून बसविलं तरी आता तो पुन्हा येणार आहे का? येणार नाही. मग अहो काय आता करण्याचं वय आहे? दुर्गा सप्तसिद्धी त्या दिवशी ललिता सहस्त्र नाम घेऊन कुंकुम अर्चन केलं. नाव द्या तुमच्यासाठीच आहे. आता उद्या एक जण एकदा अथर्व शीर्ष म्हणून बघा किती बेजारी होती. 21 वेळा म्हणायचं म्हणल्यानंतर किती बेजारी होईल? किती वेळ बसावं लागत असेल? एकच तास. फास्ट आहे तुमचं. पण एवढी पूजा सामूहिक पूजा करत असताना आपण सुद्धा त्याच्यामध्ये आपला सहभाग असला पाहिजे. नाहीतर मग या लग्नाच्या वाढदिवसासारखं नवऱ्याला काहीतरी आयडिया काढावी लागते, आहे की नाही? बरोबर. हरे 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 क्या लेके आए बंधे क्या लेके जाएगा, क्या लेके जाएगा, खाली हाथ आया और खाली हाथ जाएगा, क्या लेके आए बंधे. काय घेऊन आला? घेऊन आला? घेऊन जाणार आहे का? ते सगळं इथंच आहे. फक्त पुण्य कमवण्यासाठी आलो आपण, ऐक ना. तशी मेनाराणी सुद्धा शिव परमात्म्याची भक्ती करू लागली, आता भगवतीची भक्ती करू लागली. का? ज्या वेळेला माझं बाळ येईल ना त्यावेळेला अति संस्कारी असं. पण सगळ्यात महत्वाचं आहे गर्भामध्ये असताना संस्कार. गर्भामध्ये असतानाच आईच्या 8 महिने झालं पोटामध्ये असतानाच आईच्या गर्भालाच लिंग बांधलं जातं, आहे की नाही? का? याला जन्मल्यानंतर याचं लक्ष दुसरीकडे जाऊ नये, जन्मभर्याने लिंग घालावं. पण असं की आईच्या गर्भाला लिंग आहे पण बाळाच्या गळ्यामध्ये लिंग नाही. काय सांगावं तुम्हाला परिस्थिती? खूप विचित्र आहे. आईच्या गर्भाला लिंग आहे नाही म्हणत नाही, पण आता इथं बसलेल्यांपैकी सुद्धा कित्येक जणांच्या गळ्यामध्ये लिंग नाही. आता तुमच्या जन्माला धरून म्हणते, मला काही माहिती नाही तरी सुद्धा आहे का? लिंगायत मध्ये वीरशैवामध्ये फरक आहे. वीरशैव कुळामध्ये जन्म होतो तो भगवंत घालत असतो, पण लिंगायत जे आहे ना, जोपर्यंत आपण ज्या कुळामध्ये जन्मलो त्या कुळाचं पालन करत नाही तोपर्यंत आपण लिंगायत नाही. त्याच्यातला फरक आहे वीरशैव आणि लिंगायत. माता भगवतीची भक्ती करू लागली मीनाराणी. का? की सुंदर अशी आता ही भगवती पोटाला येणार आहे म्हणून तिची भगवतीची भक्ती करू लागली. आणि बघता बघता 9 दिवस झाले, 9 महिने झाले, 9 दिवस झाले. आणि ज्याची वाट भगवान विष्णू सुद्धा बघत होते, ब्रह्मदेव सुद्धा बघत होते. का? शिव परमात्मा सतीच्या वियोगामध्ये तारकासूर नावाचा राक्षस कोणाला भक्ती करू देत नाही, ऋषींना मुनींना त्रास देत आहे. मग भगवतीचं येणंच गरजेचं आहे, कारण शिव परमात्मा सतीच्या वियोगामधून बाहेर येतील. तारकासुरानं वरदान मागितलेलं आहे. त्यासाठी आता माता भगवतीच्या येण्याची सगळेजण वाट बघत होते. मृत्यू लोकामध्ये माता भगवती सगुण साकार व्हावी, पुनश्च येतात. आणि बघता 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 तो काळ जवळ आला आणि मीनाराणीला सुंदर अशी कन्यारत्न प्राप्त झालं, ज्यामध्ये माता भगवतीचा जन्म झाला. आणि नद्या ज्या आहेत ना कळकळ वाहू लागल्या. कुठं जन्म झाला होता? जिथं 5 प्रयाग आहेत, रुद्र प्रयाग आहे, कर्ण प्रयाग आहे, सोन प्रयाग आहे, देव प्रयाग आहे. अशा देवभूमीमध्ये हिमालय पर्वत, उत्तराखंड अशा पवित्र ठिकाणी, ज्या ठिकाणी 3 नद्याचा संगम आहे. बघा देव कुठं पण येत नाही, आपल्यासारखं नाही. आमंत्रण असो की नसो, चल कथेमध्ये कीर्तनामध्ये आपल्याला आमंत्रण पाहिजे असतं, बरोबर आहे का? पण आता सांगितलं ना मैत्रिणीची पार्टी, त्याच्याबरोबर 2-3 मैत्रिणी हजरच असतात. आता त्या
पार्टीचं नाव नाही मी सांगत, नाही तर पुन्हा माझ्याकडे ये. हे जास्त इकडंच होतं, गावाकडं जरा रंगवता येतं. त्या काकू म्हणलं काचा एक दृष्टांत का नाही रंगवला? मी म्हणलं हे इथं बसणार आहे, जे इथं बसतंय ना ते इथं नाही सांगायचं, ते तिथं सांगायचं. तसं भगवतीचा जन्म झाला. अप्सरा नृत्य करू लागल्या, देव फुलांचा वर्षाव करू लागले. देवभूमीमध्ये जन्म झाला. हिमालय राजाला आनंद झाला का भगवतीचा जन्म झाला. कशासाठी? जगाच्या कल्याण संतांची विभूती देह कष्ट भीती. जगाच्या कल्याणासाठी भगवतीने अवतार घेतला आणि आनंद झाला. झाला की नाही? बघता बघता सगळे देव फुलांचा वर्षाव करू लागले. आनंद झाला. नद्याला सुद्धा खळखळ खळखळ पाणी वाहू लागलं. देव फुलांचा वर्षाव करू लागले आणि त्याच दिवशी नाव नाही ठेव. किती दिवस लागतो तो कोण? 12 का 13? 12 आहे की नाही? 12 दिवसानंतर ज्यावेळेला नाव ठेवतात त्यावेळेला आत्याच्या पाठीमध्ये मारलं जातं. त्याचं कारण काय? आत्याने काय आगाऊपणा केला? आत्याने काय आगाऊपणा केला? म्हणून मग तो कसं काय गुन्हा झाला? आत्याने काय केलं? स्वस्वरूपाचं विस्मरण करून टाकलं आणि स्वतःच्या मनातील ते नाव त्या देहाला दिलं आणि या मायेमध्ये बोलण्यासाठी सांगितलं. म्हणून त्या आत्याच्या पाठीमध्ये झपाझप मारतात. अगं तो या माया मोहामध्ये पाडलं काय? जो देह आहे त्याला 12 दिवस नाव सुद्धा नाही. 12 दिवसानंतर नाव प्राप्त होतं. त्याच्यावर आपल्याला किती गर्व आहे. काय घेऊन आला? नाव घेऊन आणतात का आपण? क्या लेके आए बंदे, काय घेऊन आलं? नाव सुद्धा नाही, दोरा सुद्धा नाही. 12व्या दिवशी नाव ठेवलं जातं आणि त्या नावाची ओळख. विचार करा मग काय घेऊन आलात आपण? काय घेऊन जाणार आहेत आपण? काहीच नाही. सगळं इथंच टाकून जायचंय. बरोबर आहे का? सगळं इथं टाकून जायचंय, काहीच घेऊन जायचं नाही. काही इकडे एक स्कीम आहे. काल एक बाबा आले होते पाया पडण्यासाठी इकडं. त्यावेळेला महेश स्वामींनी सांगितलं की हे भक्ती करतात, असं तसं सत्कार करतात का? तर त्यांना आनंद वाटावा, त्यांच्यामध्ये आणखी काहीतरी धर्मासाठी, देशासाठी, आपला देह परोपकारासाठी पडावा, यासाठी आणखी 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 यावं, मनामध्ये यावं आणि ते पडावा सुद्धा, म्हणून ते सन्मान करतात. पण ते बाबा आले 70-80 वर्षाचे. त्यांचं नाही उदाहरण, पण एक सांगितलं त्यांच्यावरून एक प्रश्न. ज्यावेळेला ते आले ना, किंवा 70-80 वय, या बाबाचं नाही सांगत मी दृष्टांतातल्या बाबाचं सांगत. नाही तर इथं असले तर म्हणते मी असं म्हणलं नव्हतं. 80 वर्ष वय आणि त्या बाबांना विचारलं बाबा तुमचं वय किती? ते म्हणजे 20 वर्ष. 20 वर्ष वय. तुमच्याकडे धन किती आहे? आता भरपूर धन आहे, पण ते म्हणले फक्त 20,000 रुपये. स्वामी ताई चोरी करायला येणार होते काय ते बाबा? विषय तो नाही का? तसं त्यांनी सांगितलं वय जरी असलं ना माझं 80 वर्ष आहे, पण मी 20 सांगितलं का? अगोदरचे जे 60 वर्ष आहेत ना, त्यामध्ये मी कधी दान धर्म केला नाही, मी कधी कथा कीर्तनाकडे आलो नाही. मग ते माझं वय नव्हतंच. माझं वय कोणतं आहे? ज्या वेळेला मी कथा कीर्तनामध्ये येऊ लागलो, ज्या वेळेला मी दान धर्म करू लागलो ना, तिथून पुढे माझं वय सुरू झालं. माझ्याकडे कोट्यवधी प्रॉपर्टी आहे. तिथे कोट्यवधी प्रॉपर्टी आहे, पण ती माझी नाही. मी 20,000 फक्त आतापर्यंत या कुठल्या सप्ताह असतील, कुठल्या गुरुला असतील, कुठं अन्नदान सेवा असेल, कुठला सत्संग असेल, त्याच्यामध्ये फक्त मी 20,000 दान केले. म्हणून माझ्याकडे प्रॉपर्टी फक्त 20,000 आहे. का?
तर 20,000च पुण्य फक्त चित्र आणि गुप्त त्यांच्या वहीमध्ये लिहिणार होते. तुमच्याकडे 5 तोळे सोनं आहे तर कुणी तिथं चित्र होतं म्हणणार नाही, हिच्याकडे 5 तोळे सोनं आहे, हिला स्वर्गामध्ये जाऊ द्या. अगं मला तरी म्हणणार आहे का? म्हणणार नाही. आपला देह किती परोपकारासाठी पडलाय, आपण किती दान धर्म केलंय हे बघत असतो भगवंत, आणि ते पाप पुण्य लिहित असतो. म्हणून त्या बाबांनी सांगितलं की आतापर्यंत फक्त माझ्याकडे 20,000 झाले. कोट्यावधी आहेत ते माझे नाही, मी मेल्याच्या नंतर माझ्या मुलांना कोर्टामध्ये भांडण करण्यासाठी ठेवले. बरोबर. मी गेल्याच्या नंतर माझ्या मुलांनी कशासाठी तरी भांडण केलं पाहिजे ना, म्हणून ठेवले. हे माझे. म्हणून आपण याच्यामध्ये कुठं बसतो आहेत का? आपण आपले 20 झालेत का 15 झाले? कधी आठवतंय का? कुठल्या सत्संगामध्ये आपण पुढं आहे, कुठं दान धर्म केला, आठवते का? बघा, विचार करा. घरी थोडं शांत बसा. दिवसामधून 10 मिनिट वेळ स्वतःसाठी द्या. खरंच आज आपण भगवंताची आठवण काढली का? एकदा तरी भगवंताचं नाव घेतलं का? का नाव तुझे घेता देवा होई समाधान. कुठंतरी समाधान झालं पाहिजे. नाम तुझे घेता देवा होई समाधान. डबल शेवायला मग कुठंतरी तन मन धन अर्पण केलं पाहिजे. आणि म्हणून त्या भगवंताला कधी तर दिवसातून विचार करा एकदा. खरंच आपण आजच्या दिवशी कुठंतरी 1 रुपया दान केलंय का? या महिन्यामध्ये कुठंतरी आपण 1,000 रुपये दान केलाय का? शक्य नाही ना. आपल्याच घरी 1 डब्बा करणे आणि त्याच्यामध्ये 1 100ची नोट टाकणे. का? रोजचे 3.5 रुपये आपल्या नावाने. का? तर अशा ठिकाणी, ज्या ठिकाणी असे कार्यक्रम होतात ना, त्या ठिकाणी तुम्ही स्वतःहून म्हणायचं की आमचे 1000-1100 रुपये तुम्ही या कार्यक्रमामध्ये लावा. यावर्षी एवढी शोभा आली ना, याच्यापेक्षा दुप्पट तिप्पट पुढच्या वर्षी आला. का? ते एकट्यासाठी नाही, तुमच्यासाठी आहे सगळं. त्यांना काय, जगद्गुरु त्यांच्याकडेच आहे. नाव घेतात दिवसातून 10 काही गरज नाही त्यांना, पण सगळ्यासाठी आहे. म्हणून हे आपण स्वतः केलं पाहिजे. प्रत्येक व्यक्तीनं विचार केला पाहिजे. गावाकडे तरी म्हणावं लागतं रोजाने जाऊन कमवता, पण तरी सुद्धा देतात बरं का, असं नाही. पण म्हणावं लागतं. इथं तर तसा विषय सुद्धा नाही, आहे की नाही? कारण भगवंताने जी आपली कमाई ना, त्यातला 1 तरी टक्का आपण दान केलं तर बरं. नाही तर मग भगवंत आपल्या मग बीपी आणि शुगर असे 2 राक्षस मागे लावत असतात. कलियुगामध्ये राक्षस आहे ते बीपी आणि शुगर. इकडं नाही दिलं की तिकडं. भगवतीचा जन्म झाला, जाऊ द्या, भगवतीचा जन्म झाला, आनंद झाला, सगळीकडे आनंद झाला की नाही? कशामुळे? सगळे देव सुखी झाले, समाधानी झाले. का? त्याला कारण होतं. कशामुळे? सर्व सुखाचे भंडार भंडार, सर्व सुखाचे भंडार, सर्व सुखाचे भंडार, सर्व सुखाचे भंडार भंडार, सर्व सुखाचे भंडार, सर्व सुखाचे भंडार.
शिव महापुराण भगवान माता भगवतीचा जन्म झाला आणि हळूहळू तो दिवस येऊ लागला ज्या दिवशी नामकरण हा 16 संस्कारामधला एक संस्कार आहे. जे नाव मिळणं ते सुद्धा थाटामाटामध्ये असतं आणि माता भगवतीला नाव देण्यात आलं ज्यामध्ये आम्ही म्हणत असतो एक पाळणा घेतो कथेमध्ये आनंद व्यक्त करतो ज्यामध्ये माता भगवतीला पार्वती काली महाकाली अशी नावं प्राप्त झाली. त्यामध्ये एक त्याला आत्या करतो नाव ठेवतो शिटीमध्ये म्हणून आम्ही हे काढलंच नाही जेवढं सहजासहजी होतंय ते बघू पण गावाकडं असा आजचा जोश असतो बघायचं काम नाही. पाळणा बिळणा सजवून एक आत्या मस्त पैकी टाईट मार खाण्यासाठी झालेली असते. भगवतीचं नाव ठेवण्यासाठी त्या ठिकाणी सगळ्या अशा तुमच्या सारख्या महिला थाटामाटामध्ये जमा झाल्या आणि त्या म्हणू लागल्या सोनियाचा पाळणा रेशमाची दोरी सोनियाचा पाळणा रेशमाची दोरी घालो बाळाला आलो द्याला घालो बाळाला आलो द्या
पार्वती मातेचा जन्म 5व्या नाही 12व्या दिवशी बारस केलं, बारस नाव ठेवलं, ज्यामध्ये पार्वती मातेला पार्वती नाव प्राप्त झालं, काली नाव प्राप्त झालं, उमा नाव प्राप्त झालं. आणि विचार करा, पार्वती माता हळूहळू मोठ्या होऊ लागल्या, पार्वती माता हळूहळू मोठ्या होऊ लागल्या. आणि एक दिवस हळूहळू मोठे होत असताना, लहान असल्यापासून शिव 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 या शब्दाचा उच्चार करू लागला. लहान असल्यापासून शिव शिव या नामाचा उच्चार करू लागल्या पार्वती माता. विचार करा, कधी असं होतो, भोले बाप होता जानी, भोले बाप होता जानी, भोले बाप होता जानी, भोले बाप होता जानी, जवाना गया जानी, जवाना गया जानी, जवाना गया जानी, जवाना जगी बाप कैसा जगी बाप कैसा जगी बाप कैसा जगी बाप विचार करा, ज्यावेळेला मुलामध्ये आई वडील ज्ञानी असतात, त्यावेळेला मुळी बाप होता त्याने, तेव्हा लागलो या ध्यानी पार्वतीला मोग ध्यान लागलं शिव शिव म्हणण्याचं. म्हणून मी अगोदरच म्हणलं, सांगितलं होतं, टीव्ही मध्ये रिमोट, टीव्हीचा रिमोट हातामध्ये घेऊन शिव शिव म्हणता येत नाही, मोबाईल मध्ये रील बघून शिव शिव नाही, त्या शिवाचा ध्यास लागावा लागतो. मग कुठं मुलं आपले शिव शिव म्हणायला शिकतात, बरोबर. पार्वती माता लहान असतानाच, एवढ्या छोट्या असतानाच शिव परमात्म्याची भक्ती करू लागल्या. विचार करा, लहान असल्यापासून का जसे आई वडील घरामध्ये जसं संस्कार आहेत का तसंच होत जात. घरामध्ये भजन असत तर लेकरू म्हणतं, माझे लुधय भुवन कला आपले शिवासन, का बोबड बोलत बोलत सुद्धा म्हणते. पण घरामध्ये अगोदर ते हसावं लागतं. तसं मीना राणी सुद्धा शिव परमात्म्याची भक्ती करत होती. हिमालय राजा सुद्धा शिव परमात्म्याची भक्ती करणारा होता. हळूहळू 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 पार्वती माता मोठे होऊ लागल्या. देव सतीच्या वियोगामध्ये होते. सतीच्या वियोगामधून देव अजून बाहेरच आलेले नव्हते. सती 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 म्हणून तिन्ही लोकांमध्ये देव फिरत होते. वियोग फार विचित्र असतो. भगवंताने कोणावरही तशी वेळ आणली नाही. तसे देव तिन्ही लोकांमध्ये फिरू लागले आणि तेवढ्याच मध्ये तारकासुर नावाच्या राक्षसाने वर प्राप्त करून घेतला होता. काय, तुमच्या पुत्राच्या हातूनच माझा वध होईल. त्याला माहिती होता आता देवाची पत्नी नाही, देवाला पुत्र नाही. पण ज्या वेळेला देव तिन्ही लोकांमध्ये फिरत होते आणि पार्वती माता हळूहळू मोठे होऊ लागल्या, त्याला भगवान विष्णूने विनंती केली, देवा, प्रयाग असं क्षेत्र आणि त्या क्षेत्रावर तुम्ही जाऊन असं किती दिवस फिरणार आहे? आता किती जरी दिवस तुम्ही फिरलात तर सती वापस येणार आहे का? सती वापस येणार नाही. मग कुठंतरी चित्त स्थिर करा, एक ठिकाणी शांत बसा, तुमचं मन एकाग्र करा. अशा कुठंतरी एखाद्या ठिकाणी तुम्ही तपश्चर्येला जा ना. भगवान विष्णूची लीला. देव म्हणे काय करावं तपश्चर्या करून?
देवा असं कसं? ज्यामध्ये उत्तराखंडामध्ये गंगोत्री असं पवित्र ठिकाण आहे, ज्या ठिकाणी तिन्ही नद्याचा संगम होतो, ज्या ठिकाणी गंगा नदीचा उगम आहे, अशा ठिकाणी जा ना तुम्ही तपश्चर्या करण्यासाठी. देव म्हणले मला एकांत पाहिजे. देवा तुम्हाला एकांत तिथं अतिशय सुंदर आहे, ज्यामध्ये फक्त पक्ष्यांचा किलबिलाट आहे. अशा ठिकाणी तुम्ही जा. आणि देव त्या ठिकाणी आले. भगवान विष्णूने सांगितलं आणि देव त्या ठिकाणी आले, ज्या ठिकाणी गंगोत्री म्हणजे गंगा नदीचा उगम झाला. अशा ठिकाणी देव आले, तपश्चर्या करू लागले. देव ध्यानमग्न झाले आणि देव हळूहळू हळूहळू ध्यानामध्ये लागले. हिमालय राजाला कळालं शिव परमात्मा आपल्या नगरीमध्ये आलेले, तपश्चर्या करू लागले. आपली पार्वती सुद्धा आता मोठी झालेली आहे, त्यांच्या सेवेसाठी ठेवून आता देवाकडे गेले. आणि देवा ही पार्वती आहे, हिला सेवेसाठी घ्या. देव म्हणले इतकी कोमल मुलगी, इतकी नाजूक, माझ्या सेवेसाठी कशाला? तेव्हा तुम्ही पूजेला बसताना पूजेची सामग्री आणून देण्यासाठी घ्या. देवाची लीला. आणि खरंच देवाने पार्वतीची परीक्षा घ्यायची ठरवलं. ही मुलगी इथं कसं काय राहणार? ही मुलगी मला सामग्री आणून देणार, एका राजाची मुलगी, आणि एका नदी किनाऱ्यावर कसं काय राहणार? पण तरी सुद्धा पार्वती माता तयार झाल्या. पार्वती माता तयार झाल्या कशासाठी? सेवा करण्यासाठी. शिव परमात्म्याला प्राप्त करून घ्यायचं होतं. शिव परमात्मा सतीच्या वियोगामध्ये फिरत होते, त्यांना ध्यानामध्ये मग्न करण्यासाठी पार्वती माता ठीक आहे म्हणजे मी सेवा करायला तयार आहे. बघा, विचार करा, कोणता राजा आपली मुलगी सेवेसाठी देऊ लागला? पण हिमालय राजानं सांगितलं माझी मुलगी तुमच्या सेवेसाठी. आणि पवित्र ठिकाणावर ज्यामध्ये 5 प्रयाग आहे, देवभूमी आहे, अशा देवभूमीमध्ये भगवान महादेव त्या ठिकाणी आले, ध्यानमग्न झाले, तपश्चर्याला बसले. श्रावण महिन्यात शंभू कपाल बसल्यात, कपाल बसल्यात, कपाल बसल्यात, रमण रमण वाज, कपाल बसल्यात, रमण रमण वाज. श्रावण महिन्यात शंभू कपाल बसल्यात, श्रावण महिन्यात शंभू कपाल बसल्यात, कपाल बसल्यात, श्रावण महिन्यात शंभू कपाल बसल्यात, कपाल बसल्यात, कपाल बसल्यात, रमण रमण वाज, कपाल बसल्यात, रमण रमण वाज. श्रावण महिन्यात शंभू कपाल बसल्यात, श्रावण महिन्यात शंभू कपाल बसल्यात, कपाल बसल्यात, रमण रमण वाज, कपाल बसल्यात, रमण रमण वाज, कपाल बसल्यात, रमण रमण वाज, कपाल बसल्यात,
दुसऱ्या सोमवारी फूल शंभर मागिले दुसऱ्या सोमवारी फूल शंभर Bye.
जिथं जागा मिळेल तिथं बसून घ्या. ज्यामध्ये शिवमहापुराण कथा शिव पार्वती विवाहात पर्व उद्या गणपतीचं चतुर्थी आहे म्हणून नाही परवाच्या दिवशी महेश स्वामी काय म्हणतात त्यावर बघू. शिव महापुराण कथा तुम्हाला माहिती का? तिसरी शेव आहे. काल दुपारी अन्न घेतलेलं आहे. अजून धावपळ 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 चालू आहे सगळी. प्रसाद तसाच आहे आणखी म्हणून 15 मिनिटं अगोदर सोडली शेव. वेळ कसा झालेलाच आहे आपलं 8:45 झालेलीच आहे. झालेलाच आहे वेळ. शिव महापुराण कथा आणि या कथेचा 10वा दिवस. 10 दिवस झाला आज आपण तुम्ही शिव महापुराण कथा ऐकत आहे. एवढी धावपळ 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 झाली बघायचं काम नाही. महेश स्वामीनं म्हणलं आम्ही ट्रॅफिक मध्ये अडकलो तर आता आजची कथा कसं. ते म्हणले तुम्ही कुठं आहेत काय करायला काय नाही ते मला सगळं माहिती. बघा असे आयोजक असावे लागतात आहे की नाही. असे नियोजन करणारे असावे लागतात. धन्यवाद त्यांचे. खरंच माझ्या अगदी हृदयापासून मी त्यांचे धन्यवाद व्यक्त करते. आम्ही महाराष्ट्रात एकही बीड जिल्ह्याचा आंबेजोगाई तालुक्यामधलं तर एकही गाव सोडलं नाही. एवढ्या कथा केल्या. एवढ्या नियोजक जे काही कार्यकर्ते असतात नियोजक असतात त्यांच्याशी माझा संपर्क आला. पण आतापर्यंत एवढी काळजी घेणारा माणूस मी माझ्या जन्मामध्ये पहिल्यांदा बघितला म्हणून मी त्यांच्याशी. खरंच आमच्यासारख्या महिलांना जर असे सपोर्ट देणारे माणसं असतील तर मग आम्हाला रात्र दिवस काही किती सेवा उद्या ना दिवसाच्या 4च्या ऐवजी 5 उद्या काहीच वाटणार. कारण त्यांनी खरंच एवढी काळजी घेतली. मी अंतःकरणातून खरंच सांगतो. ते काही नातेवाईक नाहीत पाहुणे नाहीत असं म्हणून नाही त्यांची स्तुती करत. तर या घेतलेल्या जे काळजी होती त्या काळजीपोटी इतकं मी मनातून त्यांचे धन्यवाद व्यक्त करतो करून त्यांच्या चरणी मी नतमस्तक होतो. झालेली शिव महापुराण कथा ज्यामध्ये माझे आई वडील असतील माझे सासू-सासरे आणि माझे पती परमेश्वर यांच्या चरणी नतमस्तक हो. माझे गुरु माऊली यांच्याही चरणी नतमस्तक हो. कृष्णा भैया भोसले 2 दिवस झालं सेवा देत आहेत. सिद्धलिंग तळेकर आप्पा हे सुद्धा आज 10 दिवस झालं सेवा देत आलेले आहेत. 10 दिवस म्हणजे स्वामी समर्थ केंद्रामधून याला अब्जचंडी सेवा म्हणत असतात.
की अशी एवढी सेवा तुमची पार पडली. 10 दिवस जर तुम्ही 10 पाठ केले तर त्याला अब्जचंडी म्हणतात. या अब्जचंडीमध्ये आता तुम्ही सध्या बसलेले म्हणजे आजचा दिवस एवढा महत्वाचा आहे. खरंच तुम्ही भाग्यवान आहे. हे असे कार्यकर्ते तुम्हाला लाभले. मी सुद्धा त्यांचे धन्यवाद व्यक्त करून मी माझ्या शिबिरा पूर्ण विराम देते. इत्तेश वाङ्मयी पूजा श्रीमद शंकर पादयोगो अर्पिता तेन देवेशा प्रियंता मे सदाशिव प्रिय.